10 जूनला MST CETचा निकाल, बी आणि BSc BEd CETचा निकाल 12 जून रोजी. सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट परीक्षा 18 जूनला होणार. यंदा प्रथमच नेट परीक्षेला गुणांच्या आधारे PhD साठी प्रवेश मिळणार. विमान प्रवाशांना एअर टर्ब्युलन्सची माहिती आधीच मिळणार. प्रवासी सुरक्षेसाठी इंडिगोकडून विशेष सॉफ्टवेअर प्रणालीची चाचणी सुरू. देशात तिसरी बार मोदी सरकार. एक्झिट पोल कंपन्यांचा कौल मोदी सरकारलाच. देशभरात मोदीच पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज. महाराष्ट्राच्या एक्झिट पोलमध्ये दिग्गजांना फटका. 3 केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का. नारायण राणे, भारती पवार, रावसाहेब दानवे पराभूत होण्याचा अंदाज. मराठी वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीची पिछेहाट. महाविकास आघाडीला 22 ते 28 जागांचा अंदाज. देशात अखेरच्या टप्प्यात 60.37% मतदान. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 70% मतदान. मोदींच्या वाराणसीत 56.35% मतदानाची नोंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशन घोटाळा. रेशनच्या प्रत्येक गोणीत 3 ते 4 किलो धान्य कमी असल्याचा महसूलच्या पंचनाम्यात उघड. राज्याला 2 दिवस उष्णतेच्या लाटांपासून दिलासा. ईशान्य भारतात सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होणार असल्याचा अंदाज. भारत नौदलासाठी फ्रान्सकडून 26 राफेल M लढाऊ विमाने खरेदी करणार. मे महिन्यातील GST संकलन 1.73 लाख कोटींवर. मे 2023च्या तुलनेत संकलनात 10% वाढ. तर देशांतर्गत व्यवहार आणि आयातीमधील घटीमुळे संकलनात वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.